नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात. आपल्याला व्हॉट्सअपवर काही प्रश्न असतील पाठवायचे असतील तुम्ही या नंबरवर पाठवू शकता. 9890599459 हा जो प्रश्न आहे एका मित्राने आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तो प्रश्न आपण इथं सोडवायचा प्रयत्न करत आहोत. तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण त्याला नेमकं गणितात काय म्हटलं आहे ते सोडवायचा आपण इथं प्रयत्न करत आहोत. शिपाई आणि चोर यांच्यातील अंतर 200 मीटर आहे ही पहिली कंडिशन आहे. शिपाई आणि चोर यांच्यातील अंतर 200 मीटर आहे. शिपाई 8 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतो. शिपाई 8 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतो आणि चोर 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतो. शिपाई हा 8 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर पळतोय आणि चोर हा 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतोय. तर चोराला पकडण्यास शिपायाला किती वेळ लागेल? काय काढायचं आपल्या इथं? वेळ काढायचे. काय काढायचे? वेळ काढायचे. प्रश्न बघा, काढायचे आहे वेळ. त्यांनी काय दिलं इथं? आपल्याला वेळ दिलाय आणि त्याचा अंतर सुद्धा दिले, पण इथं वेग दिला नाही त्यांचा. तर आपल्याला अगोदर काय काढावं लागेल? तर वेग काढणं अपेक्षित आपल्याला अगोदर. वेगा सूत्र काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ असं हे आपलं सूत्र आहे. पहिलं आपलं सूत्र आवश्यक आहे या ठिकाणी. आता जो पहिला आहे तो कोण आहे? शिपाई आहे. शिपाई अंतर किती आहे शिपायाचं? 1 किलोमीटर अंतर आहे आणि त्याचा जो वेग आहे वेळ जो आहे तो कसा आहे? 8 मिनिट. म्हणजे आपण त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करूया. हे इकडले जे आहेत ते आपण काय केलं? सेकंद आहेत. म्हणजे टोटल आपल्याला पूर्ण सेकंदामध्ये मिळेल. तर असं केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, कटलं असं. तर बे एक बे बेचोक 8, बे पंचे 10, बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. म्हणजे काय आलं? 25/12. 25/12 हा काय आला आपला? वेग आहे. कुणाचा आहे? तर शिपायाचा वेग आहे. हा आहे शिपायाचा वेग. आता दुसरा कोण आहे आपल्याकडं? चोर हा व्यक्ती आहे. चोर याचा वेग काढायचा आहे. त्याचं सूत्र काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तो काय करतोय? 1 किलोमीटर अंतर, सॉरी 1 किलोमीटर अंतर आहे ना, आपण मीटर मध्ये घेतले. काय केले? मीटर मध्ये घेतलं अंतर. 1 मीटर अंतर भागिले 10 मिनिट गुणिले 60 सेकंद. 60 सेकंद आपण असं कन्वर्ट करून घेतलं. तर आता हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. बे एक बे, बे त्रिक 6, बे पंचे 10. म्हणजे 5/3 हा वेग आहे चोराचा. हा वेग आहे चोराचा. हा वेग आहे चोराचा. हा वेग आला. आता आपल्याला काय करायचं आहे? यांच्यातला जो फरक आहे म्हणजे ते एकाच दिशेने जाणार आहेत, तर दोघांचा फरक आहे तो आपल्याला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. तर फरक आहे 25/12 वजा 5/3. 5/3. आता इथं छेद जे आहेत समान नाहीत, तर छेदांना अगोदर समान करायचे आहे. त्यासाठी ह्याला 4 न गुणाकार करा. 4 त्रिकम 12 आणि ह्याला पण 4 न गुणाकार करा. कारण अंश आणि छेदाला एका संख्येनं गुणणं हा आपला नियम आहे. काय झालं मग? 25 वजा 4 पंचे 20 भागिले 12 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे आपल्याला फरक जो आहे तो फरक किती आहे? तो फरक जो आहे किती आहे? वेगातला फरक किती आहे? 5/12. 5/12. जो फरक जो काढलेला आहे तो फरक कशाचा आहे? फरक तर हा फरक आहे वेगाचा. कसा आहे? वेग आहे. हा काय आहे? वेग आहे. आता याच्यानंतर आपण या साईडला थोडं बघू. आपण काढलेला वेगातील फरक काढलेला आहे. आता आपल्याला मूळ गणिताकडे जायचं आहे. तो म्हणतो की शिपायाला पकडण्यास किती वेळ लागेल. आता काय काढायचं आपल्याला? वेळ काढायचे आहे. काय काढायचे आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग आपण काढतोय वेळ. आता कोणती वेळ काढायची आहे? तर 20 मीटर अंतर जो दोघांमधला फरक आहे ना तो आपल्या इथं कव्हर करून घ्यायचे. अंतर आहे किती?
200 मीटर अंतर आहे त्या दोघांमधलं आणि त्या वेग आहे 5/12. 5/12 हे आपला इथं वेग आहे. वरचं काय बघा, अंतर आहे आणि खाल्ला इथं वेग आहे, खाल्ला वेग आहे. आता वेळ बरोबर बघा 5 × 5 = 5×20 किती आले 40. म्हणजे काय केलं 40 × 12. हे जे 12 आहेत ना हे काय जातील वर जातील. कसं जातील वर जातील. त्यामुळे आपण काय केलं 12 40 × 12 बरोबर 0 ला 0. 12 × 12 12 24 36 12 48. हे काय आलं आपले सेकंद आलेले आहेत. काय आलेत सेकंद. तर आपला उत्तर जे आहे तर मिनिटामध्ये उत्तर पाहिजे. तर 480/60 म्हणजे आपण सेकंदातलं मिनिटामध्ये कन्वर्ट करू शकतो. हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं. 6 × 6 पाड्यामध्ये 48 येते बघा. 6 × 6 6 2 12 6 3 18 6 1 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 8 48 म्हणजे त्या शिपायाला चोराला पकडण्यासाठी 8 मिनिट एवढा कालावधी लागतो. तर या पद्धतीने आपण हे गणित समजून घेऊ शकता. जर आणखी जर जास्त सराव केला तर तुम्हाला आणखी सोपं जाऊ शकतं.